सिलेंडरच्या टंचाईवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली आहे। देशासह महाराष्ट्रामध्ये पुरेसा गॅस साठा आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तर सरकारच आता गॅसवर असून तुटवडा नाही असं सांगत मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतायत असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलाय। सिलेंडरसाठी रांगा लागल्याने गॅसचा तुटवडा आहे हे आता सिद्ध होतंय असं काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी म्हटलं। मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतात आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतात। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही आहे। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। घरगुती गॅस आहे तेच आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, कमर्शियल गॅस उपलब्ध करून देत नाही असा त्याचा अर्थ आहे। हे गॅसचा तुटवडा आहे हे त्यांनी मान्यच केलेलं आहे। सरकार तुम्ही म्हणताय की दावा करताय की गॅस सिलेंडर गॅस कुठेही कमी नाही, सरकारच गॅसवर आली। नरेंद्र मोदीच्या हेकडाईमुळे त्या काळात कोरोनाची त्यावेळेस व्यवस्था केली गेली नाही। त्या बॉर्डरला आपण थांबवलं असतं तर आपल्या देशामध्ये असंख्य निर्दोष लोकांचा जीव गेला नसता। त्या निर्दोष जीव जे गेलेत त्यांचं पापसुद्धा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं आहे। जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात हे मी म्हणतो। मुख्यमंत्री म्हणतात 1 महिना झाल्याशिवाय गॅसची बुकिंग होत नाही असा अनुभव माझा या 3-4 दिवसातला शहरातला आहे। आणि ज्या पद्धतीनं आपण पाहाल की प्रत्येक गोडाऊनच्या समोर रांगा लागल्या आहे। लोकांचे सिलेंडर रिकामे आहेत तेव्हाच ते सिलेंडर घेऊन रांगा लागले आहे। काही लोक म्हणतात की ही स्थिती कोणाच्या वक्तव्याने झाली असेल, परंतु मला वाटतं की ही स्थिती आहे। आणि हॉटेल्सचे तर सोडा, पण जे घरगुती गॅसचं आहे ते लोकसुद्धा आज गॅसपासून वंचित आहे। ही स्थिती सुधारली पाहिजे। जनतेची दिशाभूल कोणालाच करायची नाही।